एकंदरीत स्पर्धेचा नियम आहे, जास्त धावा जर जो संघ बनवेत असेल तर तो संघ मात्र निश्चित त्या संघाला बाय असेल. यावेळेस हो हा ट्रॅकर चेंडू होता, वळवण्याचा प्रयत्न केलाय. हो हो बेकार. बास. सकाराम आजारी झाला आणि तुकारामला खोकला झाला. शांताराम तिकडे बेड वर पडला. आप्पा काय मारितो गप्पा. एकंदरीत आपण पाहतोय या बॉलवरती 2 धाबा आल्या गेल्यात. या 2 धाबेच्या मदतीनं संघाचं खातं पनवेल वाघाचीवाडी संघाचं ओपन होताना पाहायला मिळालं. ज्ञानेश्वर चला आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती गोलंदाज पुन्हा एकदा दीपक तयार होतोय. स्लोवर गतीचा चेंडू होता आणि ते हा चेंडू जर आपण पाहिला तर निश्चित पंचाने डॉट चेंडू घोषित केला गेलाय. एकंदरीत निश्चित चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाली. हातभर चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि निश्चित फलंदाजाला थांबवलं गेलं. कुठेतरी अविवाक कानमंत्र देत आहेत ज्ञानेश्वरला, कारण की खऱ्या अर्थाने अनुभव भरपूर आहे या खेळाडूकडे. आज अनुभवाची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा दीपक तयार होतो. स्ट्राइक एंडवरती ज्ञानेश्वर. इथे हा ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये वळवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एकंदरीत ओहो प्रचंड वेगानं पहा इथे खराब थ्रो, चुकीचा थ्रो आणि बघता बघता इथे आता मात्र पुन्हा एकदा खराब बेकार. बस तो एक क्लास पळतो का काय होतो. बस धन झाली त्याची. ओ बापा बापा बापा. हे हरिकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद हे क्या हो गया. काय 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 बिरीज बिरीज काय कोणाला आहे का. कारण माझी कॅल्सी तुटून गेला बाहेर कार्यक्रम. कारण कोण कोण आहे मगी पळ आणि कोण कोण आहे मगी पळ ह्याच काय मला कळना नक्की किती. यावेळेस आपल्याला स्ट्राइक एंड वरती खेळताना पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील आणि अपील मात्र उचलून धरली आणि इथे मात्र पंचानं सांगितलं की इथे विकेट. यावेळेस आपण पाहू शकाल अंकुश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इथे एक महत्वाची विकेट, परंतु अंकुश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता अंकुश कशा प्रकारची कामगिरी करेल या मॅच मध्ये. धावा तर बनवाव्याच लागतील या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जेव्हा जेव्हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतायत तेव्हा प्रत्येक संघाला विजयाची अपेक्षा भरपूर राहते, परंतु कामगिरी त्या पद्धतीने व्हायला हवी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. इथे काय फटका खेचलाय काय सांगायचं आहे. नशीब गांडू त्याला काय करी पांडू. शम कार्यक्रम काय सांगायचं आहे. नको झाली तर भयानक कार्यक्रम. अंधेरात पिक्चर देखल्यासारखा कार्यक्रम झाला आणि एकंदरीत एकच धाव जास्त काही मिळणार नाहीये. कदाचित 4 धावा मिळू शकल्या असत्या. 10 धावा आहेत धावफलकावरती आणि स्ट्राइक एंडवरती मात्र आता आपल्याला पाहायला मिळत ज्ञानेश्वर. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती अल्पेश. स्ट्राइक एंडवरती ज्ञानेश्वर. यावेळेस हो काय फटका. अफलातून फटक्यामध्ये ताकद नसागत. बॉल मात्र यावेळेस निघून चालाय. तारी मारी हा शॉट सरकारी. बनभाऊ सीमा पार 4 चौकार.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेस हो जरूर पुन्हा एकदा अपील केली होती, परंतु बघता बघता जर विचार केला तर इथे एक सिंगल घेतली आणि एका सिंगलच्या साह्यानं संघाची टोटल धावफलकावरती 15 धावा. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक विकेट इथे गमावली. एकंदरीत जरूर अगदी आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडवरती अंकुश आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा अंकुश. आता मात्र अंकुश नाही, इथे फटक्यामध्ये ताकद नजाकत दाखवली. हा मात्र नजाकत भरत चौकार. एकोणावीस धावा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अंकुश आहे पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज तयार अल्पेश. यावेळेस पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न जमला नाही. एक धाव प्रचंड वेगानं कंप्लीट झाली. अशा पद्धतीनं 20 धावा डाव इथे झालाय समाप्त. विजयासाठी 21 धाव्यांची गरज आहे, तो म्हणजे चिरवली क्रिकेट संघाला. नागेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. स्ट्राइक एंड वरती विश्वनाथ, गोलंदाजी ट्रॅक वरती अविभाग. आज या स्पर्धेमध्ये इम्प्रेस करणारी कामगिरी राहिली. या खेळाडूची नाव आहे अविनाश वाघ, गाव आहे पनवेल वाघाची वाडी. खऱ्या अर्थ निश्चित एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे प्रचंड वेगाने चेंडू हाताळलाय. क्षेत्ररक्षक विकेट कीपर देखील इथे वेगावरती स्वार होता आला नाही.
निर्धाव चेंडू बॅकअप मात्र चांगलं आलं आणि अशा पद्धतीने षटकाला सुरुवात केली आहे अविभागनं या मॅच मध्ये. विश्वनाथ अगोदरच्या मॅचचा हिरो राहिलेला हा खेळाडू पुन्हा एकदा यावेळेस देखील हा अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता, भन्नाट वेग होता, अचूक टप्प्याचा चेंडू, अखूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती फायदा घेता आला नाही कारण की चेंडू तेवढा सोपा नव्हता. इथे गोलंदाजी चांगली राहिली विभागची. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवरती विश्वनाथ तयार. इथे ओहो विकेट किपर बीट झाला. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील आणि शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक देखील बीट होत असताना बॉल मात्र जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धाबा 4 चौकार. इथे पुन्हा एकदा यावेळी देखील बॅटची लिडिंग एज. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात. कुठल्याही प्रकारची चुकी न करता टिपला जाईल विकेटचं पतन. इथे आपण पाहू शकाल इथे एक गडी गमावलाय. इथे पुन्हा एकदा निश्चित शेवटचे 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. इथे आपण पाहतोय 4 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय अविभाग. इथे गोलंदाजी कमालीची होते. विकेट किपर मात्र बीट होतोय कारण की इतका भन्नाट वेग आहे, इतकी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते अविभागची. ही ताकद आहे आणि एकंदरीत शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 7 चेंडू 16 धावा मॅच मध्ये राहिलेलं समीकरण. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल अवी. यावेळेस देखील फलातून चेंडू हाताला गेलाय आणि बघता बघता षटक इथे समाप्त होईल. आता मात्र विजयासाठी 6 यावेळेस जाऊया. खऱ्या अर्थात निश्चित आपण पाहतो इथे दुसरे षटक हाताळण्यासाठी प्रकाश गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल.
या स्पर्धेचा नियम आहे की जो संघ हाय स्कोर बनवेल तो संघ मात्र त्या संघाला बाय असेल याची नोंद घ्यायची आहे. अगोदरच्या मॅचमध्ये मला वाटतं काहीतरी 19 बनवायच्या होत्या, या मॅचमध्ये 21 बनवायचे आहेत. म्हणजे हा अगोदरच्या मॅचपेक्षा हाय स्कोर आहे. त्यामुळे जरूर जो संघ हा सामना जिंकेल त्या संघाला मात्र बाय राहील, यात मात्र शंका नाही. बाकी दोन्यांना बापे. गोलंदाज तयार होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, प्रचंड वेग, डॉट बॉल. निंबोडी टीम आणि चिंच खामला या दोन टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. चला, चिंच खामला टीमचा कॅप्टन आणि निंबोडा टीमचे कॅप्टन टॉस साठी येणं बंधनकारक राहील. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा फलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल प्रकाश. पहिला चेंडू चांगला होता, त्यानंतर दुसरा चेंडू इथे हा ट्रॅकर चेंडू, त्यावरती हवा तसा फायदा घेता आला नाही. एकदा वेगाने कंप्लीट झाली, दुसरी थापडे घेतला आणि इथे फलंदाज होतोय बाद. विकेट. यावेळेस जरूर आपण पाहू शकाल शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4 आणि विजयासाठी मात्र 15 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 15 बनवायचे आहेत इथून पुढे मॅच मध्ये. अगदी आपण पाहू शकाल मॅच महत्वाची आहे. एक महत्वाची मॅच, या महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी. जो संघ विजयी होईल तो मात्र डायरेक्ट क्वालिफायरचा सामना खेळेल, परंतु कुठला संघ जो मात्र हा सामना जिंकणार ते मात्र पाहणं फार महत्वाचं असेल. आणि मला वाटतं निंबोडी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, चिंचखांबला टीमचे कॅप्टन या टॉस साठी. चला मॅच स्पीडअप राहू द्या, कॉपरेट करा वेळेसाठी. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रकाश. शेवटचे 4 बॉल. इथे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. कमालीचा चेंडू, डॉट बॉल. शेवटचे 3 चेंडू 15 धाब्यांची गरज. इथे पुन्हा एकदा इथे यावेळेस देखील बॅटची कड आहे आणि तिथे मात्र या पहिल्या क्षेत्ररक्षकाला अपयश आलं, दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला मात्र यश आलं. विकेट. चिंचखांबला टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. पाहावं लागेल. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 15. 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले तर 12 होतील. म्हणजे कुठेतरी पनवेल बागाची वाडी संघ सध्या सामन्यामध्ये वजन टाकण्याचा प्रयत्न करते. चिरवली टीम ज्याला मात्र निश्चित कुठेतरी जर पाहिला 2 चेंडू आहेत त्यावरती 2 मोठाले फटके, परंतु एखादा खराब चेंडू आला तर त्याचा फायदा घ्यावा लागेल. चला, वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे मित्रांनो.
गोलंदाज तयार होतोय प्रकाश पुन्हा एकदा स्ट्राइक एंडमध्ये लक्ष्मण. यावेळेस देखील अफलातून रिप्लाय मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने चेंडू टाकला, कशा पद्धतीने जर पाहिला तर निश्चित आपण स्क्रीनवरती पाहतोय अगदी अफलातून चेंडू होता, परंतु त्या चेंडूचा फायदा घेता आला नाही. याचा अर्थ नियंत्रण मात्र फलंदाजाकडे राहिलं नाही, कारण की आता मात्र मॅच संपूर्ण खेचून नेली पनवेल वाघाची वाडी क्रिकेट संघानं. इथे मात्र निश्चित आपण पाहू शकाल हा सामना जिंकलाय पनवेल वाघाची वाडी संघानं आणि पनवेल वाघाची वाडी संघाला बाय मिळते. निश्चित हार्ड लक टीम चेरवली, गुड लक टीम पनवेल वाघाची वाडी. तर या मॅचचा हिरो